जळगाव महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज पहिलाच दिवस आहे। पहिल्याच दिवशी महापालिकेचा अनागोंदी कारभार पाहायला मिळते। कागदपत्रांसाठी पायपीट होत असल्याचा इच्छुकांचा आरोप देखील समोर आलाय। आपण आहोत महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरती। जर या ठिकाणी पाहिलं तर आजपासून अर्ज भरण्याचा हा पहिला दिवस आहे ना। आजपासून म्हणजे 23 ते 30 या दरम्यान प्रभागनिहाय अर्ज या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर भरण्यात येणार आहेत। दुसऱ्या मजल्यावरती कक्ष टोटल 4 आहेत आणि 11व्या मजल्यावरती कक्ष टोटल 2 आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर दुसऱ्या मजल्यावरती कायदा व सुव्यवस्था कोणी हातात घेऊ नये म्हणून या संदर्भात कडोकट पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। दादा, काय सांगणार तुम्ही या ठिकाणी अर्ज स्वीकारण्यासाठी आलेले आहात? गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही आज फॉर्म घ्यायला आलो आहे। काय कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही आता इथे निवडणूक लढवणार? शहराचा विकास करण्यासाठी मुद्द्यावर जाणार आहे। जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत आजपासून अर्ज भरण्याची सुरुवात आहे, परंतु या ठिकाणी महानगरपालिकेचा प्रशासनाचा जो कारभार फार एकदम ढिला आहे। या ठिकाणी आतापर्यंत उमेदवारांना अर्ज घेण्यासाठी आलेल्या काही उमेदवारांना अर्ज मिळत नाही, काही नोटीस सर्टिफिकेट मिळत नाही। महानगरपालिकेचे प्रशासन हे कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे असं दिसून येत आहे, कारण की याद्या आल्या नाही आहे, नोटीस मिळत नाही आहे। प्रशासन म्हणतं की आमचा कार्यक्रम चालू झालेला आहे, त्यामुळे एक उमेदवार जो होतो भ्रमावस्थेत आहे। 15 तारखेला मतदान असेल आणि 16 तारखेला मात्र मतमोजणी दिवस असेल आणि 16 तारखेला या महानगरपालिकेचा निकाल हा समोर येणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।